अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. शहरातील कोणताही प्रभाग स्वतःला 100% स्वच्छ म्हणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नागरिक आरोग्यासाठी जातात त्या रुग्णालयांच्या परिसरातच घाणीचं साम्राज्य पाहायला मिळते. महापौरांच्या प्रभाग क्रमांक 7 मध्येच स्वच्छतेची ही दयनीय अवस्था समोर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याचे चित्र दिसते. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सध्या सर्वत्र घाणीचे ढीग, तुंबलेल्या नाल्या आणि अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील कोणताही प्रभाग स्वच्छतेबाबत आदर्श ठरत नाही, हे विशेष आहे. प्रभाग क्रमांक 7 जो महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो, तेथेही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालय यांच्या बाहेरच्या नाल्या अनेक महिन्यांपासून साफ झालेल्या नाहीत. नाल्यांमधून काढलेला कचरा रस्त्यावरच पडून राहतो, उन्हात सुकतो आणि पुन्हा नाल्यांमध्ये जातो. ही चक्र सुरू आहे. या प्रभागात 4 नगरसेवक असूनही रुग्णालय परिसराकडे दुर्लक्ष झाले. जिथे नागरिक आरोग्य सुधारण्यासाठी येतात तिथेच त्यांना घाणीच्या वातावरणातून जावे लागते. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याच परिसरात देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मेडिकल कॉलेजच्या बाहेरील ही घाण पाहून त्यांच्या मनात शहराबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल, हा प्रश्न उपस्थित होतो. समोरच जीवन विमा निगमाची इमारत आहे. आरोग्य बिघडले तर विमा आहे, पण स्वच्छतेकडे मात्र कोणी लक्ष देत नाही. अशी विडंबनात्मक परिस्थिती येथे पाहायला मिळते. अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता केवळ प्रशासनाचा नाही, तर प्रत्येक नागरिकाचा बनला आहे. महानगरपालिकेने तात्काळ प्रभावी स्वच्छता मोहीम राबवावी, नियमित नाल्यांची साफसफाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामावर भर द्यावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. कारण स्वच्छ शहर हेच निरोगी शहर असते.